कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 हरि 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 जय राम 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 जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय हॅलो सुंदर ते दानव उभे विटेवारी सुंदर ते दानव उभे विटेवारी हरी सुंदर ते दानव उभे विटेवारी सुंदर ते दानव उभे विटेवारी हरी करा कटाबारी देवोनिया देवोनिया करकटावारी देवोनिया देवोनिया करकटावारी देवोनिया देवोनिया करकटावारी देवोनिया देवोनिया हरे तुलसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर हरी आवडे निरंतर ये जाना आवडे निरंतर ये जाना आवडे निरंतर ये जाना आवडे निरंतर ये जाना हरि मकर कुंडली तळपती श्रावणी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रावणी मकर कुंडली तळपती श्रवणी हरि कंठी कवसुभा मानी विराजित विराजित कंठी कवसुभा मानी विराजित विराजित कंठी कौस्तुभ माने विराजित विराजित कंठी कौस्तुभ माने विराजित विराजित राम तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर हरि तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर जय जय दादा जय जय दादा आवडे निरंतर जय जय दादा जय जय दादा आवडे निरंतर जय दादा आवडे निरंतर जय दादा हरि तुका मने वादे हे चित्र बजुक तुका
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल परवा
बहुत जन्मा अंते जन्मलासी नरा बहुत जन्मा अंते जन्मलासी नरा जन्मा अंते जन्मलासी नरा जन्मा अंते जन्मलासी नरा देव तू स्वयं देव तो जयरा करियाता जयरा करियाता जन्मा अंते जन्मलासी नरा बहुत जन्मा अंते जन्मलासी नरा जन्मा अंते जन्मलासी नरा देव तू स्वयं देव तू स्वयरा करियाता देव तू स्वयरा करियाता आता बाप्पा स्वहिताचा स्वार्थ हरी आता स्वहिताचा स्वाद आता अर्थ सांडी सांडी आता कुडे कल्पनेची वाट 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 मार्ग आहे एक मार्ग आहे नील पंढरीचा मार्ग आहे नील पंढरीचा पंढरीशी जावे सर्व सुख द्यावे पंढरीशी जावे सर्व सुख द्यावे जावे सर्व सुख द्यावे पंढरीशी जावे सर्व सुख द्यावे द्रौपदी पहावे विठीव द्रौपदी पहावे विठीव द्रौपदी पहावे हरी आता बाप्पा स्वहिताचा स्वार्थ हरी आता बापा स्वहिताचा स्वाद हरी आता बाप्पा स्वहिताचा हरी आता बापा स्वहिताचा स्वार्थ स्वार्था अर्थ सांडी अनाथाकार प्रसंगी पडतो अनाथाकार प्रसंगी पडतो विठीवरी नीट आनंदाचा कंठ विठेवरी नीट आनंदाचा कंठ विठीवरी नीट आनंदाचा कंठ विठेवरी नीट आनंदाचा कंठ अंते तुकारामे झंडे नामभूषण हरी आता बापा स्वहिताचा स्वार्थ हरी आता बापा स्वहिताचा स्वार्थ अनाथाचा अर्थ सांगी पडता पार खोमाय पार खोमाय बहुत जन्मांते जन्मला सिनारा बहुत जन्मांते जन्मला सिनारा जन्मला
ते जन्मला सेनारा बहुत जन्मांती जन्मला सेनारा बहुत जलमांते जलमला चिनारा बहुत जलमांते जलमला चिनारा बहुत जलमांते जलमला चिनारा बहुत जलमांते जलमला चिनारा देव तू सोयरा करियाता देव तू सोयरा देव तू सोयरा देव तू सोयरा करियाता बाबा स्वहिताचा स्वार्थ करियाता बापा स्वहिताचा स्वार्थ करियाता बापा स्वहिताचा स्वार्थ करियाता बापा स्वहिताचा स्वार्थ देव तू सोयरा करियाता देव तू सोयरा करियाता सोयरा करियाता देव तू सोयरा करियाता बाबा स्वयताचा स्वार्थ करियाता बाबा स्वयताचा स्वार्थ करियाता बाबा स्वयताचा स्वार्थ करियाता बाबा स्वयताचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ साडे परता अनर्थाचा स्वहिताचा स्वार्थ करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ अनाथाचा अर्थ साने परता अनाथाचा
समागत्यदिष्टं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगाकडे प्रथम नमन पांडुरंगाकडे प्रथम नमन पांडुरंगाकडे
बाबाजी सद्गुरुदास तुकया ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि आत्मरूप गणेशु केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारू नमो ज्ञानेश्वर 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई मुक्ताबाई नमो त्रिभुवने पावनी निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आत्रे जनाने देवाची आत्रे जनाने देवाची आत्रे जनाने देवाची आत्रे जनाने देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावली आदत्रेय जननी देवाची प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत तुकाराम महाराजांचा उपदेश प्रकरणातला आहे. सद्गुरूची कृपा झाली, बोध मिळाला, ठसला आणि मग असं वाटलं संतांनी त्यांना आज्ञा केली, जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी शिकवावे आणि शहाणे करून सोडावे. पण पहिलं आपण शहाणं झालं तर आणि परमार्थातला शहाणा आहे. सुरुवात चांगली झाली त्याची, पण परोक्ष ज्ञान त्याला झालं पाहिजे. परोक्ष ज्ञानातून अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे आणि अपरोक्ष ज्ञानातून दृढ अपरोक्ष ज्ञान झालं का मग त्यांनी शहाणे करून सोडावे. त्याच्या उदर तो स्वतः अर्धवट आहे याची त्याला जाणीव असावी. नाही तर तो काय करायचा, अर्धवटांना निर्माण करीन. मला आता ते आपले तुमच्या इकडचे महाराज ती इंगळे बाबा त्यांचं आठवलं. एकाला सांगितलं, ते एकाने सांगितलं का देव नाक कापल्यावर देव दिसतो म्हणले. एक काय म्हणला, नाक कापल्यावर देव दिसतो. मग एकाने खरंच कापून पाहिलं नाक, तर त्याला काही देव दिसला. पण तो म्हणला आता आपलं तर नाक गेलेलंच आहे, मग आपण खोटं तरी का बोललं. ते म्हणले खरंच नाक कापल्यावर काय दिसतो, देव दिसतो. मग दुसऱ्याने कापून पाहिलं, त्याला नाही दिसलं. पण मग दोघांनी ठरवलं की आता आपलं असंही गेलंय तसंही गेलंय, तर आपण काय बोलायचं, नाक कापल्यावर. एका नकट्याने अख्खं गाव काय करून ठेवलं म्हणले, नकट करून टाकलं. आहे का हा त्याप्रमाणे इथं पहिलं आपण तैसे व्हावे. नंबर 2 प्रमाण बघा भेटलं.
आपण तैसे व्हावे मग जग बोधे निभवावे. आणि ज्याला बोध कळालं ना, बोध, त्याला असं दांडकं मारलेले, बोधे नसावे अंतर, साधू नाही आपपर. जो माझी जास्त सेवा करतो, जो माझी जास्त उठबस करतो, त्याला मी जाता जाता काय करील, बोध देईल आणि बाकीच्यांना असेच हेलपाट्यावरी पाठवील असं नाही. साधू सगळ्यांना जवळ घेतो, जे का रंजले आणि जे का गांजले. खरं साधू राहायला कोणाकडे जातो, उतरायला कोणाकडे जातो, रंजलेल्यांकडं का गांजलेल्यांकडं? गांजलेल्यांकडे जाईल. रंजलेल्यांकडे सोय चांगली होईल, पण बोध नाही ठसायचा तिथं. पण जे गांजलेले आहेत ना, बघा ना, मग अशी आपल्या ताईने अनुभव सांगितला. अडचणीत जो जास्त आहे, द्रौपदीला कधी देव आठवला? द्रौपदीला 5 नवरे उभे बसले होते, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळे होते, तेव्हा देव आठवला का? या एकाचं काही चालेना, तेव्हा तिला वाटलं आता काय करावा, कोठे गुंतलासी द्वारे विचारा, वेळ का असं कया लाविलास. तो कुठं नाही. अरे मनोने अर्जुना, मी नसे ऐसा कौन ठाव असे, परी प्राणियाचे दैव कैसे जे न देखती. पांडुरंग परमात्मा कुठे नाहीये, हे आत बाहेर मी कोंदले, जग निखिल माझे चोतले, परंतु तया कैसे कर्म आले जे मीच नाही म्हणती. हो, जेने मी दुरावे पंडू सुता, काय सुरुवात आहे, मजची मी असता, जेने मी दुरावे पंडू सुता, ते पुण्य न म्हणता काय जी पण न तुटे. काय मग, तरी पण याचं पण आश्चर्य वाटलं. काय पाण्याने पाणी विन तरंग विन पाणे विन तरंग सुकती, तरंग पाणे विन सुकती, रश्मी वाती विन न देखती, तैसे तेची ते मिन होती, विस्मय देखा. हे आश्चर्य आहे जगातलं. पाण्याशिवाय लाट ओली राहू शकत नाही का? सुकून जाणार आहे का? लाट आणि पाणी कोण आहेत? एकच आहे. आणि माणसन देव हा ज्ञानेश्वरीचा सिद्धांत आहे. याच्यासाठी तीर्थयात्रा, याजसाठी दप, याजसाठी तप, व्यासे ही अमुप ग्रंथ केले, याजसाठी संत पाय सेववावे, तरीच तरावी तुका म्हणे. हो, पण संत आहेत का? संत पायलीला 15, दमडीला 16, महाराजांचं सुळसुळाट आहे, पण संत कसे आहेत? भेटू शकत नाही. असं आपण किती गिरवत लिहिले ना, भाऊ अवघड, भाऊ अवघड, भाऊ अवघड, भाऊ अवघड, तरी त्याला त्याचा मेळ. उत्तरार्ध एक बोलू शकतो. उत्तरार्ध सगळेच बोलू शकत नाही. परिजग जेठी करुणा केली देवाने, करुणा केली, संतांची भेट घालून दिली. महाराष्ट्रभर चालू आहे आपल्या संप्रदायाचं कार्य, चालू आहे वारकरी संप्रदायाचं कार्य. महाराष्ट्र नाही जगभर चालू आहे. हे मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. मला जगभर इकडे जायचे. घेणे देणे वरी सुखच होऊ द्या. जगत कार्य आहे आमच्या संतांचं. राष्ट्र महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, जगाच्या कल्याण आहेत. गावाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, आपल्या राष्ट्राच्या नाही, जगाच्या, जगभर कार्य चालू आहे.
परंतु परी जग जेठी. बाबांना विचारा नाही, बाबा बघा शांतामाईची नातू आहेत, वय वर्ष 72, आता 76 आहे ना बाबा, 76 आणि 72ला संतांची भेट आहे. वय वर्ष 72ला संतांची भेट आहे. माल त्यांचाच, पण त्यांना मिळाली. केवढी दुर्दशा आहे महाराष्ट्राची. तुकाराम महाराजांचे वंशज असतील, नामदेव महाराजांचे वंशज असतील, संतांचे वंशज आज महाराष्ट्रात विद्यमान आहेत, पण त्यांचा माल त्यांना भेटत नाही. परी जग जेठी नाही करुणा. तुका म्हणे कृपा करील नारायण, कृपा करील नारायण, कृपा करील नारायण. हरीच हे वर्म पडे ठावे, तरी तरी वर्म पडे ठावे, तरी तरी वर्म पडे ठावे. अभ्यास आपल्याला असं करायचं आहे बघा. तुका म्हणे कृपा करील नारायण, नारायण कृपा करायला तयार नाही का? तो तर बहु आहे करुणावंत, पण नाही कृपा नाही. ज्ञानेश्वर महाराज कृपा करायलाच बसलेले, तरी नाथबाबाला गाई पानवायची तसं करावं लागतं. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. बरोबर. आणि अनुग्रह बघा, बाबांचा माल बाबांना भेटे ना. आत्ताची कंडिशन आहे, आत्ताची 3रीच पिढीत, 10व्या पिढीन, 15व्या पिढीन, 17व्या पिढीन, 18व्या पिढींनी विचारच करायचा. आणि त्याच्यासाठी ज्ञानेश्वरांचा जन्म झालेला आहे. लोपले ज्ञान जगे ज्ञानाचे कोणी, अवतार पांडुरंग, नाव ठेवीन ज्ञान. लोपले ज्ञान जगी, ज्ञानाचे कोणी, अवतार पांडुरंग, नाव ठेवीन ज्ञान. आरती नामराजा, कैवल्य तेज, सेवेत लागो संत, म्हणून वेदिला माझा. हरी आरती नामराजा, आवरण आलं होतं. आवरण आजही एवढं अज्ञान आहे. 750 पूर्वी, 750 वर्षापूर्वी अज्ञान होतं. 750 वर्षापूर्वी काय होतं? अज्ञान होतं. आणि आता ज्ञान झाले. 750 वर्षापूर्वी अज्ञान होतं आणि आता ज्ञान झाले. आता त्याच्यापेक्षा जास्त अज्ञानी. अर्धा पडदा छोडतो, बिन पडदे की बात बोलतो. त्यावेळेला अज्ञान होतं आणि आता हे अज्ञान आहे. आता त्याच्यापेक्षा जास्त अज्ञान आहे, कारण अज्ञान वाढवणारी लोक जास्त आहेत आता. त्यावेळेला ठराविकच होते. नाथबाबाच्या वेळेला अज्ञान वाढवायला ते त्यांच्या जातीतले 4 सभाबंद होते फक्त. ज्ञानेश्वर महाराजांच्या विरोधात सगळेच होते, कारण वाटत होतं गुन्हा असा झालेला आहे म्हणून. तुकाराम महाराजांच्या विरोध करणारे लोक होते. त्यांच्या मानाने आता 1000 पट विरोधकांचं प्रमाण वाढलेले, अज्ञान वाढवणाराचं प्रमाण वाढलेले. आपल्या संप्रदायाचं कीर्तन, प्रवचन, पारायण, व्रत कैवल्य हे कशासाठी आहे? नाचू कीर्तनाचे रंगे, ज्ञानादीप लावू जगी, ज्ञानादीप लावू जगी, ज्ञानादीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगे, ज्ञानादीप लावू जगी, ज्ञानादीप लावू जगी, ज्ञानादीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, कीर्तनाचे रंगे, ज्ञानादीप लावू ज्ञानादीप लावू जगी, ज्ञानादीप लावू जगी. कीर्तनाचे रंगे, ज्ञानादीप लावू जगी, ज्ञानादीप लावू जगी, ज्ञानादीप लावू जगी, ज्ञानादीप लावू जगी.
नामदेव महाराज ज्यांच्या ताटात देव जेवत होते, कीर्तनात नाचत होते, तरी कच्चं मटकं ठरलं होतं. निगुऱ्या म्हटले होते त्यांना. उसाचे शेजारी वाढीला एरंड असं ते म्हटले होते. तुका नामा म्हणे गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई नाही सुन्न बरी बाजूला फजिती केली मुक्ताताईनी. आणि मग नामदेव महाराजांनी स्वीकारण्याची भूमिका केली. निळावणे नामा राहिला कोरा निळावणे नामा राहिला कोरा प्रमाण दिलं ना महाराजांनी उत्कृष्ट प्रमाणे. निळा म्हणे नामा राहिला से कोरा पै अधिकार विन राहिला गुरुवीन. पहा काय जबरदस्त प्रमाण दिलं. तुमच्याकडून घेऊन चाललो मी आज. हा मला कुठे गेलं का काय ना काय भेटतं. काय ना काय म्हणजे काय ज्ञान बरं का, बाकीचं नाही काही. बघा आणि नामा आणि तुम्हाला अजून मी एक दुसरं मदत करतो. गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई नाही सुन्न भरी बाजीला. बघा जोपर्यंत गुरु नाही केला तोपर्यंत कोरा आहे. पण नामदेव महाराजांना पटलं आणि मग आटके पार झेंडा नेला. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाब. बघा तिकडे आपल्या नामदेव महाराजांना तिकडं कोणाला गुरु म्हणून स्वीकारत नाही. निरंकारी बाबांना ते स्वीकारत नाहीत ते तिकडची लोक. परत अजून एक राधास्वामी सत्संग, कारण त्यांचं म्हणणं आहे ग्रंथ साहेबाच गुरु आहेत, बाकी कोण गुरु. पण त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले नामदेव महाराज त्यांची नामदेव वाणी ज्ञानी जयसिंग महाराष्ट्रात आले होते जेव्हा राष्ट्रपती होते त्यावेळेला त्यांचा खूप आदर सत्कार केला. तेव्हा ते म्हणले तुमचे नामदेव महाराज आमचे गुरु आहेत आणि त्यांनी पंजाबमध्ये येऊन काय कार्य केलं ते पहा. त्यावेळेला पुणे विद्यापीठामध्ये डॉक्टर अशोक कामत प्राध्यापक होते. त्यांना सांगितलं तुम्ही जाऊन तिकडे अभ्यास करा आणि काय आपल्या नामदेव महाराजांनी तिकडं काम केलं त्याची सध्या आपल्या सांप्रदायिक लोकांना गरज आहे. काय कार्य केलं. नंबर 2 स्वामी विवेकानंदाने शिकागो धर्म परिषद गाजवली आणि तिथं नेमकं काय सांगितलं हे भारतीयांना सध्या अभ्यास करण्याची गरज आहे, नितांत गरज आहे. तेच प्रमाण चाललं होतं की लोपले ज्ञान जगी. कोणतं ज्ञान? ज्ञानाचा पुरस्कार करणारा आमचा वारकरी संप्रदाय आहे. कशाचा पुरस्कार करणारा? ज्ञानाचा. द्वैताची झाडणी देव आणि मी याच्यामध्ये जे द्वैत आहे ते द्वैताची झाडणी करणार ज्ञान वारकरी संप्रदायाचा गाभा आहे. गाभा. देव वेगळा आणि मी वेगळा, त्याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. ती व्यभिचारी भक्ती ज्याच्यामुळे बाजूला होते त्याला ज्ञान म्हणतात. त्याला अजून ब्रह्मज्ञान म्हणतात. त्याला अजून ब्रह्मविद्या म्हणतात. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. आता सुकाळ आहे का दुष्काळ आहे? 100% दुष्काळ आहे. दुष्काळ केला कोणी? केंद्रातून सगळ्या स्कीम खाली आलेल्या आहेत. तळागाळातल्या लोकांसाठी केंद्र सरकारच्या स्कीम खाली आलेल्या आहेत. पण त्या खाली येताना मधले जे चाटू चमचे आहेत ना तेच खाऊन टाकतात. ती स्कीम खालपर्यंत येतच नाही. तशी ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली एकदाच आमचा ऐकायचा, 50 वेळा आमच्याकडे हेलपाटे मारत नाही बसायचं. तर या उधार ऐकले. मग सर्व सुखाशी सर्व सुख
ओ जे सिकंदर बादशाला सुख मिळालं नाही ते सुख आमचा संप्रदाय प्रदान करू शकतो. हे गाभ्याचं ज्ञान आहे. त्याच्याकडे तर कोणाचंच लक्ष नाही. उलट ते ज्ञान काढून टाकण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि ते प्रयत्न साधे सुधे नाहीत, जोरदार प्रयत्न चालू आहे त्याच्यावर. ज्याने द्वैत निघून जाईल, अद्वैत परंपरेचं ज्ञान होईल. अद्वैत कुसरी विरळे लोक जाणतात. त्या विरळ्यात नंबर लावण्यासाठी बहु अवघड आहे. ऐकी नाही, महाराष्ट्रात सगळे म्हणणार बहु अवघड आहे संत भेटी. झाली का त्यांची भेट पण संतांची? पुढचं वाक्य म्हणायचा राईट नाही त्यांना. कोणतं? परी जग जेठी. हो, महाराज भेटते. महाराज पायलीला 15 दमडीला 16 आहेत. एक नाही तर त्याचा बाप 4000 आहे तिथं. पण ज्ञान सांगणारे साधू नाहीत. कोणतं ज्ञान? आता हे माझे गुरुबंधू सगळे परोक्ष ज्ञान नाही, अपरोक्ष ज्ञान सांगणारे. अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय? तूच देव आहेस, तुझ्यास सगळं जगत ईश्वर स्वरूप आहे. ते वेळी आपणास असं ज्ञान जेव्हा सांगणार ते वेळी आपणास ही अशेषी हे भूते माझ्या स्वरूपी तू अखंडित दे कशी. देवाचं आपलं आपण मरतो जन्मतो हे कल्पित द्वैते. कल्पनेपासून कल्पीला जो आपण कल्पना केलेली. आपण जन्मतो मरतो ह्या गोष्टी खोट्या आहेत. परंतु महाराजांचेच वाढदिवस साजरे करायला लागतात. ते त्याला काय करायचं आता? आहे की नाही? कारण जन्म मृत्यू खोटे हे ज्यांनी सांगायचं. आमचे गुरुवारी सांगतात एक मनुष्य रात्रीचा झोपला होता आणि त्याला रात्री झोपल्यानंतर सकाळी उठल्यावर त्याच्या दृष्टीत फरक पडला. त्याला एकाची 2 माणसं दिसायला लागली. रात्रीपर्यंत त्याची दृष्टी चांगली होती, सकाळी उठल्यावर एकाचे 2 दिसायला लागले. म्हणून तो डॉक्टर डोळसांकडे गेला आणि डॉक्टर डोळसांनी सांगितलं डॉक्टर माझी दृष्टी रात्रीपर्यंत चांगली होती, एकाचे 2 दिसायला लागलेत मला आता, पण रात्रीपर्यंत चांगली होती, आता एकाचे 2 दिसतात. तर डॉक्टर डोळस म्हणले तुम्ही 3 जण कशाला आलेत? आता रोग कोणाला जास्त झालेला आहे? आता ऑपरेशन पहिलं कोणाचं करायला पाहिजे? पण आपल्या संप्रदायात, आपल्या वारकरी संप्रदायात बिगर टाक्याचं ऑपरेशन होतं. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडेला, पद्मनाभ जोडेला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडेला, पद्मनाभ जोडेला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. बिगर टाक्याचं ऑपरेशन करणारे संत भेटले, डॉक्टर भेटले. कोरोनामध्ये जसे बेड खाली नव्हते तसं इकडे सुद्धा डॉक्टर उपलब्ध नव्हते. कोणते? आत्मज्ञानाची ओळख करून देणारी बहु अवघड होते. पण आमच्यावर ईश्वराने कृपा केली आणि आम्हाला ते ज्ञान भेटलं. ते ज्ञान पैगा. कोणतं ज्ञान? जे ज्ञान झाकलेलं होतं, ते लोपलेलं होतं आणि ते प्रगट करण्यासाठी ज्यांचा जन्म झाला ज्ञानोबा राय. बघा किती गूढ गम्य होतं माहिती का? इतकं गूढ. मगाशी श्लोक घेतलं होतं त्या बाबांनी, ज्यांनी बाबांचं चरित्र लिहिलंय त्यांनी. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षते ज्ञान ज्ञानिश्च तत्वदर्शना. आता हा श्लोक इतका सस्पेन्स आहे, पण माऊलीने असा खुलवला त्याला. तुला ते ज्ञान पाहिजे का? ते ज्ञान पैगा बर्वे. ज्ञान कसं आहे? बर्व आहे. तुला हवंय का? ते ज्ञान पैगा बर्वे. जरी मणियाथी आणावे तरी संता या भजावे. या संता भजावे जे आत्मज्ञान प्रदान करतील, जे द्वैत घालवतील. संता या भजावे सर्वेश्वेशी. आता सर्वेश्वेशी म्हणजे कसं काय हो? सर्वेश्वेशी कसं काय संतांना भाजायचं? तुम्हाला चांगलं माहिती आहे. तुम्हाला मेथीची भाजी माहेरी आवडत नव्हती, पण इकडं आल्यानंतर यांना मेथीची भाजी आवडते.
मग तुम्ही बाजारात गेले आणि स्वस्त जरी असली तरी मेथीची भाजी आणत नाही, तुम्हाला आवडत नाही म्हणून. बरोबर ना? बरोबर ना? तुम्हाला आवडत नाही, त्यांना आवडते आणि स्वस्त आहे तरी पण तुम्ही आणणार नाही, हे का नाही? आणणार. आता त्यांची आवड ती कोणाची आवड झाली? आपली आवड झाली, हे की नाही? कशासाठी गेलो होती इकडे? हा नाही, सर्वेस्वेशी. तुमचं नाव जे होतं तिकडं समजा मनीषा, आणि इकडं आल्यानंतर इकडे मनीषा आहे पहिली ननन. आता तिचं नाव बदलतील का नाही? इकडे आलो तुम्ही, कोणाचं बदलतील? येणारेच, तिचं नाही बदलणार. यांचे तुमच्या नावाच्या पुढे वडिलांचं नाव होतं, बदललं. सर्वेस्वेशी. आडनाव बदललं, गावाचं नाव बदललं, त्याचं नाव सर्वेस्वेशी. सगळं अनन्य, काही आपलं राहिलं नाही, आपल्या मनाचं राहिलं नाही. संताया भजावे सर्वेस्वेशी. सर्वेस्वेशीचा शेवट अर्थ आहे तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे. आपलं अपील नाही, कोर्टात जसं अपील इकडं अपील, इकडं बैल गाभण 10वा महिना, इकडं अपील, त्याचं नाव अनन्य. राजा बोले तसं जर तुम्हाला पाहिजे असेल तर सर्वस्वाने जर शरण गेले, तनाने मनाने तनु मनु जीवे. अजून एक कंसात टाकायचंय, ते गुप्त आहे, कंसात आहे पण गुप्त आहे. तनु मनु जीवे. काय गुप्त आहे? धनु. धनु गुप्त आहे. पाया पडायला धनु. विकायला काढले बाबा. बाबा कसे काढलेत? विकायला काढले. पाया पडायचे पैसे. तुम्हाला माहिती आहे का, काही हॉटेलांमध्ये पगार कमी आणि टीप जास्त आहे, हे का नाही? पगार कमी आणि टीप जास्त आहे. तनु मनु धनु आणि मग जीवे चरणाशी लागावे. हे जमेल आपल्याला? जमेल? नाही जमणार. तुकाराम महाराजांचा डांगोरा झाला पण त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केला. बाबाजी चैतन्यांचे दास, बाबाजी चैतन्याचे दास तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणले नाही बाबा, नोहे दास खरा, नोहे दास खरा, नोहे दास खरा, नोहे दास खरा. बारामतीच्या तिथं आल्यानंतर ते आपल्याला जनावरांचा बाजार लागला होता का? हा, जनावर विकण्याची जागा. अशी बाबा विकण्याची जागा कुठे? माहिती का तुम्हाला बाबा विकण्याची जागा कुठे? लय प्रसिद्ध जागा आहे, पण आता नाही बोलत, जाऊ द्या. कारण तो आमच्या माऊलीचा कमीपणा ठरेल. तुम्हाला तर लाज आहेच नाही. चला आता आपण परत पुढे जाऊ, लांब उडी मारून. तुम्हाला जर दास व्हायचा असेल, तुकाराम महाराज दास होते का नव्हते? मग महाराज तुकाराम महाराज दास होते का नव्हते? या अभंगाच्या प्रमाणानुसार बोलायचंय, आहे का नाही काका? आहे, पण खरा दास नाही. बघा आता कसं वाक्य आहे त्याच्यात. नव्हे दास खरा. दास आहे पण खरा नाही, म्हणजे पूर्ण अनन्य. अजून महाराज आम्हाला तुमचं पटत नाही असं कोण म्हणतंय? तुकाराम महाराज म्हणतात. नव्हे दास खरा. पण काय सांगावं आता, लोकांना काही हिसाब नाही करायचा. लोकांना काही चेक करायचं नाही. त्यांना सालाबाद प्रमाणे उरूस भरवायचा आहे. त्यामुळे झाला असे
जांगोरा त्यांना काही घेणं देणं नाही, त्यांना काही तपास करायचं का? बोकड्या खातो, कोंबड्या खातो, तो महाराज ठरवतो. कसं काय ठरविल सांगा बरं? गावच्या सप्त्याचं नियोजन करणारा माणूस कसा पाहिजे? बोकड्या खाणारा, कोंबडी खाणारा, आणि तो महाराजाचं नियोजन करणार. मग माळकरी नियोजन करणार का? माळकरी अर्धवट माळकरी नाही नियोजन करू शकत. जो ज्ञानेश्वरी वाचतो, जो भागवत वाचतो, जो संत गाथा वाचतो तुकोबरायचा, तो ठरू शकतो कोणता बाबा आणायचा. हं? आता मला गावाला आल्यानंतर जर बैल घ्यायची असली, बैल तर बैल घेण्याची पण पारखी आहेत का नाही? आमच्याकडे म्हणतात चौसा दुसा, तुमच्याकडे पण तसंच म्हणतात का? बैल चेक करायला 2 दाताचा 4 दाताचा. मग ते कसं काय कळतं? ते असं तोंड वासून बघतात का? तसं बाबा बी तोंड वासून चेक करायला पाहिजे. 2 दाताचा आहे का 4 दाताचा आहे का नाही? त्याच्याशिवाय कळणार नाही. नवीन माणूस फसलच ना. अहो ते गावठी गाय आहेत ना, ती सुद्धा लांबून बैलच वाटतात ना. फसल का नाही? लोपलेलं ज्ञान आहे, दास व्हायचे ते म्हणतात. जर दास झालं ना, दासच मालक होतो. दासच कोण होतो? कितीतरी तुम्ही उदाहरणं पहा. शेटकडं कामाला होता, शेटकडं कोण नव्हतं. हा नोकर करता 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 नोकऱ्या करता करता कोण झाला? शेट. आपल्या गावांकडं पहा ना, सालानी गडी कामावला होता शेटकडं. शेट कंगालपती झाला आणि शेटची जमीन त्यांनी खरेदी केलेली आहे. नशीब शेटला सालानी नाही ठेवला. आणि जर तसं झालंच असतं तर ये मृत्यू लोकीचे उपराटे येत. जरी अवचित जन्मलास तरी हळूहळू वैला निघ. जर जडून नसेल निघत तर चाबूक घेतला पाहिजे. तो चावडे असो माहितीये ना, 4 बैलांच्या याला पहिल्याला फटका बसला पाहिजे मागून, तरी जडजडोनी बैल नाही निघाला नांगराला. तर त्याच्यापेक्षा मला तर आता वेगळं चित्र दिसतं. आपण बारीक होतो ना तेव्हा चावड्या असो त्या बैलाला मारायचे. पण आता बघा बरं, ऊसाच्या गाड्यावाले कसे मारतात बैलाला. तसं मारतो बरं का देव, फटके मारतो देव. कोणाची आईच घेऊन जातो, कोणाचा बाप घेऊन जातो, कोणाचा पोरगा घेऊन जातो, कोणाचा नवरा घेऊन जातो, कोणाची बायको घेऊन जातो. हा देवाने मारलेला फटका फाईन आहे. पण तरी सुद्धा डोक्यात येत का? कारण ऐकणारे बहिरे. कीर्तन ऐकणारे कसे आहेत? सगळे बहिरे. आणि सांगणारे मुके. सांगणारे कसे आहेत? मुके. ना ऐकणारे बहिरे. काय ओळे? तैसे हळुवारी पण येईन, तैस ते उपयोगा जाईल. नाहीतरी गोठी होईल मुक्या बैल्याच्या. म्हणजे कीर्तने केली मुके महाराजांनी. आता असतील एखादे नाव तर त्यांना ते आपसुकात बसेल. तसं काय आपल्याला म्हणायचं नाही. पण मुके महाराजांनी कीर्तन केले ना, ऐकले बैरे महाराजांनी. काय होईल का? परिवर्तन होईल? त्यामुळे होत नाही. किंवा अजून एक म्हणतात, वाजत से बोंब कोणे नाती. वाजत से बोंब कोणे नाती कानी. हरी हरी ना म्हणती तया थोर झाली. 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 हरी महाराजांचंच होणार आहे. आपलं काय नुकसान होणार आहे? आपण काय आपलं गाव सोडलं नाही. कीर्तनाला बी अर्ध कीर्तन झाले, आलो सांगावं लागलं महाराज आलेत तुम्ही या. आपलं काय नुकसान होणार आहे? त्यांचंच होणार. ते आले, रात्रीचा दिवस करून पळून गेले, है की नाही? वाजत असे बोंब कोणी. आणि हरी हरिनंद म्हणती तया. काय हानी झाली हो? काय हानी झाली? काय हानी होणार आहे आपली? 184 न चुके फेरा. कल्पना आहे. आम्ही मगाशी गेलो होतो, आल्या जरा प्रवास लांब करून आलो म्हणून इकडे मागं लिंबाच्या झाडाकडे जाऊन पडलो होतो. तर असं वर पडलं तर 2 घारी इतक्यावर
मी म्हणलं तुम्हाला दिसलं रे ते 2 घारीवरच्या? ते म्हणले हा. म्हणलं त्याच्यावर इंद्र दिसतो का तुम्हाला? बघा बरं. त्या घारी होतो आपण. बघा बरं किती वर आहे, त्यांना खाली यायचं, वर जायचं. अजून काय काय होतं विचार करा बरं. कुत्री, मांजरं, गाढवं, डुकरं, तुमच्या डोक्यातल्या उवा, लिखा, हे सगळं होतं. आपण ढेकणं, काय नाही, म्हशी, सगळं आपण होतंय. हे सगळं भोगून भोगून तप्पी झालो. देव आपल्याला काय, आपण लय रगील, आपल्याला परिणाम नाही काही आपल्याला नाही झाला. पण भाऊ आहे करुणावंत म्हणून त्यांनी एक वेळ मनुष्य योनी परत दिली. बघ सुटायचंय, सुटायचंय. हा म्हणला नाही, ज्ञानोबरायांचं प्रमाण आम्हाला खरं ठरवायचं. काय आजा मेला, पंजा मेला, बाप मसने गेला, आम्ही ती लेवल सतत चालू ठेवणार. देखत देखत ना तू पण तू. ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रमाणाला थोडी सुद्धा बाधा येऊन देणार नाही. तुमच्यात धम्मक असेल आणि पुरुषार्थ असेल तर या प्रमाणाला खोट आणून दाखवा तुम्ही. त्याला पुरुषार्थ म्हणतात. मेले आजे पंजे, बाप मसनाला गेले, पण आता इथून पुढून ना तू पण तू आम्ही मसनात जाऊ देणार नाही म्हणू आपण. हो तुम्ही काय बोलता बाबा, महाराज बी मसनातच जातात. नाही जात महाराज. महाराजांचं शरीर जातं मसनात. महाराज जिथून आले तिथं जातात. महाराज कुठून आले? आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी, वैकुंठ वासी, वैकुंठ वासी. आलो याचे कारणासे, आलो याचे कारणासे, कारणासे, आलो याचे कारणासे. बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी. सात भावे वरताया, सात भावे वरताया, सात भावे वरताया, सात भावे वरताया. दारू संताचे मालक, 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 आता जेवढे म्हणून महाराज माळकरी वगैरे सगळे ते संतांच्या मार्गावर आलेले केर कचरा झाडण्याचं काम करतात का आपल्या घरातला कचरा काढून अजून दरवाजात रस्त्यावर नेऊन टाकतात? मी तर असंच पाहिलं गावाला, आपल्या प्लॉटमधला सगळा कचरा घ्यायचा आणि आपल्या प्लॉटची हद्द संपतील, रस्त्याची प्लॉटची हद्द सुरू होती तिथं नेऊन कचरा टाकायचं काम चालले. कोणाचं? कोणाचं? महाराजांचं. अहो झाडायचं आहे हो, लय अज्ञानाने महाराष्ट्र पिंजलेला आहे. आणि त्याचे अधिकारी कोण आहेत माहिती आहे का? सामान्य माणसंच. पैशावाल्याला लय मस्ती आहे, लय मस्ती. ते बैलाच्या युनीला गेला आणि चाप बसला का मग त्याची मस्ती जिरल, तोपर्यंत नाही. हो लय पैसा असणं म्हणजे काय? पाप आहे पाप. देव सुचून देत नाही, देवापासून लांब घेऊन जातं. म्हणून एक भगवान शंकराचा भक्त आणि एक विष्णूचा भक्त आहे. तर भगवान शंकराच्या भक्ताकडं मला माल आहे नुसतं. त्यांनी नुसतं ओम नमः शिवाय गाडीवर लिहिलेलं असलं का गाड्याच गाड्या, गाड्याच गाड्या. आणि वारकरी बघा ना, त्यांच्या पायात चपला नाही बिचारे, चालले तो वारीला चालले. आता आपल्या बाबांनी असून चप्पल का काढली? विचारलं का तुम्ही बाबांना चप्पल का काढली? चप्पल का काढली नाही? ज्ञानेश्वरीमध्ये 7व्या अध्यायातला 19 नंबरचा श्लोक आहे. बहुनाम जन्मजन्मांते ज्ञानवान प्रपद्ये. त्याच्यामध्ये फलाशेच्या वाहना तो घालत नाहीत. आणि मंदिराच्या बाहेर आपल्या चपला गेलेल्या चांगल्या असतात, आपल्या चपला गेलेल्या चांगल्या असतात म्हणून जुन्या घेऊन यायच्या. असं सुद्धा नाही बोलायचं बरं का. गुंजाळ बाबा म्हणले मी असं एकदा म्हणलं माझ्याच गेल्या म्हणले. त्यामुळं लगेच महाराजांनी बॅगमध्ये यायचं, नाही तर बिनचपलाचं जावं लागेल. फलाशीच्या वाहना नाही घालायच्या. म्हणजे काय? फलाशीच्या वाहना म्हणजे आपल्या गावचा सप्ताह ठरला का नाही आणि त्याची पत्रिका छापून आली का पहिली पत्रिका पाहायची आपण, आणि त्या पत्रिकेत बारकाईने पाहायचं काय आपलं नाव कुठे. आणि आपलं नाव नसलं तर काय यांना नियोजन जमत नाही, काय नाही काय नाही काय. हे काय नियोजन करता येते यांना? हा याचं नाव फलाशीच्या वाहना टाकणं,
हे मजस्तवाची झाले. सगळं करायचं नाही तर घरी बसून राहील, काहीच करायचं नाही. सगळं करायचं पण करून सुद्धा मी काहीच केलं नाही. कर्ताभाव गेला पाहिजे. हे मजस्तवची झाले परी म्या नाही केली. ऐशे जेने जाणीतले तो सुटला गा आणि गुतला कोण? ऐशे जेने नाही जाणीतली तो गुतला गा. तो म्हणला आपण सगळं केलं, आपण केलं मग तुला मसनात नाही येणार 100%. तू परत येणार आहे या सगळ्या गोष्टीचा सांभाळ करण्यासाठी. ज्याची जन्माची वासना राहिली ना, देह वासना गेली पाहिजे बरं का. संप्रदाय काय घालवतो? आपला वारकरी संप्रदाय आपली कोणती वासना घालवतो? देह वासना घालवतो. आत्मवासना वाढवतो. तिच्यावर बुजलेली आहे, ती गाडलेली आहे. ती देह बुद्धी गेली नाही तर तुकोबरायाला अट्टहास करावा लागला, हट्ट करावा लागला देवाकडे. देवा आता ऐसा करी उपकार. देहाचा विसर. मग त्याच्यासाठी सारखे फोटो काढीत राहिले का देहाची वासना निघून जाते. सारखे फोटो काढायचे. डोंगरावर गेलो तर, देवळात गेलो तर, लग्नाला गेल्यावर, फेटा बांधल्यावर, मग जाती वासना निघून. आहे का नाही? का वाढल अजून? वाढल. आपलं काम कसं आहे? बुडत्याचे पाय उलट जायचं. बघा लहान पोरगे मगाशी म्हटलं फेटा बांधित होतो. पोरांनो कीर्तनात मस्ती करायची. ते म्हणले आम्ही नाही करीत. मस्ती करायची नाही आम्ही नाही करत. तर हे मुद्दाम म्हणले मग कीर्तनात टाळ घेऊन नाचायचं. त्याला काही मस्ती करतात म्हणतात का ते पोरं? म्हणले बघा किती कळतंय. उलट बोललेलं उलट कळलं जातं. सुईचं बोलून कळत नाही आपल्याला, कारण आपण त्याचा तेवढं विचार करत नाही. हे की नाही? तुकाराम महाराज वैकुंठ वाशी होते आणि आपल्या गावाला कीर्तनाला येतात. ते कुठचे वाशी आहेत? कायशेच वाशीत कोणते वाशी आहेत सांगा बरं? तुकाराम महाराज वैकुंठ वाशी येते आणि हे सगळे कोण आहेत? तुम्ही आपण पण वैकुंठवासी आहे. आणि नसल कळत ना तर परत त्यांचे मत सांगतात काही एखादेनी वैकुंठ जावे ते ती वैकुंठच केले आघवे. ऐसे नाम घोष गौरविले ढवळिले विश्व. आता आपण या घडीला कोणत्या गावात बसलेलो आहे? कोणत्या गावात आहे आपण आज? आता कुठे? रेडणी. आणि ज्ञानदेव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे सगळीकडे वैकुंठे, फक्त रेडणी वेगळी राहिलेली. आता हरिपाठात नाचून नाचून धिंगाणा घालून हैराण झालेले माणसं घामाघूम मी पाहिलेली असे बनीन पिळतात पर एवढी नाचलेली. आणि राहतात कुठं ते? आत्ता आपण या घडीला वैकुंठात. हे आमचा संप्रदाय शिकवतो. आमचा संप्रदाय नुसता जन्माला आला देव आणि त्याने अमुक केलं, लढाई केली, तमुक केलं आणि देव ठेवला. देव मरत नसतो ना आपण पण मरत नाही. अमर आपण अमर आहोत. आपण न मरके आहोत. हे फक्त मानव योनीमध्ये कळू शकतं. इतर योनीच्या ठाई हा किती फिरून आलोय. कुत्री, मांजरं, गाढवं, साप होता ना, साप किती दिवसांनी मरतो? साप लवकर मरत नाही. मारला तर मरतो, नाही तर मरत नाही. तो म्हातारा झाला का परत तरुण होतो. ती आयडिया खरं आपल्याला मिळायला पाहिजे होती. महाराजांना तर मिळायच पाहिजे होती. एवढी भक्ती केली ना महाराजांनी. बाकीच्यांचं जाऊ द्या पण महाराजांना तर मिळायला पाहिजे का नाही? पण महाराजांनी बाजार रुपाना केल्यामुळे भेटत नाही. नाही तर महाराज होईल. तू का म्हणे वृद्ध होती अरणे रे आनंद तेथीचा मुकया शिवार. तो 1000 वर्ष साप जगतो आणि त्याला जर म्हातारा झाला का तो काय कसं आडगळीच्या जागेत जातो. नाळ काही गचपान ठेवलेले आणि इकडून घुसतो ना, सांग घासून 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 तिकडे निघतो आणि त्याची कात खाली पडती माग. किती वेळा अध्याय सांगितले? टाकोनी अंगीची खोळी 11व्या अध्याय. 11 कोणता पण? भागवतचा का ज्ञानेश्वरीचा? आम्हाला काय माहिती. 11 तर 11. टाकोनी अंगीची खोळी सर्प निघाला पाताळी ते त्वचा कोण सांभाळी? आपले आजोबा वडील. का? त्याच्या एवढा धाक आहे त्याचा. जर ग्रंथात ठेवलं तर ग्रंथाला उदय काय लागल? हो, मुंगी सुद्धा तिकडे फिरकायची नाही. काय ठेवली तर जुन्या ग्रंथांमध्ये काती असायची का नाही? मग 1000 वर्ष मरत नाही. अशी 84 लक्षणीमध्ये फिरता फिरता फिरता. आणि मला एका साध्या व्यक्तिमत्वाने सांगितलं, बाबा देव का भेटत नाही सांगू का? का देव भेटत नाही? देव जवळच असतं पण भेटत नाही. कुत्र्याने ठरवलं माझी शेपटी कशी आहे बघायची.
त्यास माग बघायला गेलं का शेपटी माग वळत राहती, पुढं पळती शेपटी आणि तो माग. काय चिंतन आहे. काय साधा माणूस आहे. त्यांनी सांगितलं का देव भेटत नाही. कुत्र्याने ठरवलं शेपटी पाहिजे. दिसल का त्याला. आणि जर आरशात दाखवली तर तो म्हणाल ही कोणाची काय माहिती. कोण शेपटी हे का नाही. कारण ते त्याला दिसणारच नाही. तसा देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, अवघवी कोडे संकट, अवघवी कोडे संकट, अवघवी कोडे संकट, अवघवी कोडे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. द्रौपदीचं संकट कोणी दूर केलं. द्रौपदीचं. आपलं संकट कोण दूर करील. आपलं संकट कोण दूर करील. करील का देव आपलं संकट दूर. तेवढं त्याच्यावर वजन पाहिजे आपलं. आपल्या लग्नाला कोण येतं. आपण त्याच्या पोराच्या लग्नाला पळालो होतो म्हणून तो येतोय. असं घ्यायशी तेव्हा देशी. देवाला करायचा का दास. जनाबाईच्या घरी देव जळायला जात होता आहे की नाही. केर कचरा झाड लोट करी जणी एर भरी चक्र पाणी. आपलं संकट दूर करील देव. 100% दूर करतो. पडता जड भारी दासी मग तो होणे दिसीन आड घाली. आपलं दूर करतो. मग संकटातून कोण सोडवणार आहे आपल्याला. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. एरे काय ती बापुडी किरांकारची गोडी नाही. दुसरं एक प्रमाणे निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे काहीच साकडे. अजून गुरुपरंपरेच अंत काळी तैसा संकटाचे वेळी हरितया संभाळी. म्हणजे आतून रोग नाही होऊन द्यायचा आणि बाहेरूनही सांभाळेल आहे का नाही. आपलं तेवढं भरोसा नाही हो. म्हणून तू कबरायला म्हणायला लागलं. तू का म्हणे घालू तयावरी भार. बघ घातल्यावर काय होईल. अरे भार घातल्यावर होईल काय वरी नारायण. पण तुझा भरोसाच नाही मोडदाड. तुझा नासक्या लोकांवर भरोसा आहे. मग आता बघा बरं सीझन चालू आहे लग्नाचं. मग माणूस काय म्हणतो चांगलं मोठ्याशी सोयरी करायची. मोठ्याशी सोयरी करायची का. हाडीनडीला कामाला येईल आहे की नाही. मग आता आपल्याला बी सोयऱ्या करायला पाहिजे ना. कोण सोयऱ्या करायचा. अभंगाचं पहिलं चरण. बहुत जमाते जबलासी नरा, बहुत जमाते जबलासी नरा, बहुत जमाते जबलासी नरा, बहुत जमाते जबलासी नरा, बहुत जमाते जन्मांती जन्मला सिनारा. बऱ्याच जन्माच्या 84 जन्माची 84 लक्ष योनीची कोटी कोटी फेरे होतात.
त्यावेळेला अकस्मात मनुष्य देह प्राप्त होतो. मनुष्य देह हटकून प्राप्त होईल असं काही करता येत, तर ज्याचं भाग्यच उत्तम असतं त्याच्या हाताशी मनुष्य जन्म लागतो. का गटाली ज्ञाये सापडला हा देह. न घडवते उपाय न घडणारे. विज्ञान काय सांगतं? आई वडिलांच्या मिलनामध्ये कोट्यावधी जीव तरफडत असतात, पण एक एक्स आणि एक वायची भेट होती, बाकीचे सगळे गटारा जाऊन मिळतात. असा दुर्लभम मनुष्य देह, आणि मिळाला तरी देह नाम क्षणभंगूर नाही भरवसा. मग रिटायर झालो काय म्हणतात करू? रिटायर झालो तर चकवे बाबा म्हणतात हु इज टायर दॅट इज कॉल रिटायर. तू काही कामाचा नाही राहिला म्हणून कंपनीने डच्चू दिला ना, आता तो म्हणतो मी ज्ञानेश्वरी वाचील आणि पायवारी करील का ते? टायर उघडलं फेकूनच द्यायचं. आम्ही आळंदीला गेलो होतो एकदा आणि आपल्या संस्थेच्या तिथे गेलो आणि गुरुजींचे नानांचे वगैरे पाठ चालू होते. तर मग तिथे गेल्यानंतर जेवायला पण बसले. ते म्हणले जेवून जा नाना, म्हणले जेवून जा. आम्ही तिघं गेलो, तिघांचे केस पांढरे आणि सगळी पोरं बारकली. ते आमच्याकडं बघून हसले. मी म्हणलं ते म्हणत असतील हे आता वैतागून आलेत पार इकडं. आम्ही फ्रेश आणि हे सगळे काय झालेत, ही वैतागून आलेले आहेत पार, आहे की नाही? आपल्याला कधी देव कळतो? आपण एवढे बिंडो पार देव आपल्याला पांढरी करतो ना केस, सांगतो आता तुझी वेळ झालेली आहे बाबा, टाईम झालेला आहे. तो म्हणतो नाही मी बदलणार टाईम, मी काळी लावील मेहंदी नाही तर लाल लावील, पण मी काय समजून घेणार नाही. बहुत जन्मांती, बऱ्याच जन्माच्या शेवटी देवाला कृपाळुत्व येतं. माहिती का? ही नदीच्या कडेला कोली कुत्री रडतात ना, ती काय म्हणतात माहिती का? मज सोडवी दातारा कर्मापासून दुसरा. पुरे पुरे आता बस झालं देवा. नाही रे बाबा आता बस झालं, मला वाघाचा जन्म नको. का वाघाचा जन्म भेटला होता? घरातली सगळी माळकरी आणि पोराला खायलाच नाही भेटायचे अंडी. अंड्याचा भाव काय आहे काका? 6 रुपयाला एक अंडे, मला आज माहीत झालं बघा, ठीक नाही? आणि मला यांनी सांगितलं ही गावठी कोंबडी खाल्ली तर बरं. हे तुमचे बारामतीचे पाहुणे मला म्हणले इकडं आमच्याकडे आहेत कोंबड्या, पण ही कोंबडी खाल्ली का मेला समजायचं म्हणजे. कारण ती एवढ्या स्पीडनी वाढवलेली आहे ना, सगळे औषध उपचार करू नये म्हणलं, त्याला गोळ्या चालूच होणार. तिकडे गेलो कोंबडी खाल्ली म्हणजे गोळ्या चालूच आहे. कुठून कुठे गेलो आपण? कोंबडी आली मधी. बहुत जन्मांती. कोंबडीच्या युनीला गेलो, साडी एकच, पिवळी तर पिवळी, पांढरी तर पांढरी, लाल तर लाल. साडी बदलायची नाही, एकच साडी. लई वेदना केलेले. आता सांगा बरं, आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर विचारतो तुम्हाला गोळ्या घेणार का इंजेक्शन घेणार? बाबा आपण काय पसंत करणार? गोळ्याच पसंत करणार. हे पोरग विद्येत पसंत करणार. आणि जनावरांच्या युनीला गेलं, जनावरांचे डॉक्टर आले आपल्याला विचारणार गोळ्या घेणार का इंजेक्शन घेणार? जनावरांच्या युनीत असलो आपण इंजेक्शनच देणार. बरं इंजेक्शन असं कापूस लावून नाही देत, तुम्हाला चांगलं माहिती माझ्यापेक्षा. असं ठोकणार आणि ते रंगपंचमीला असतं ना मागची ती पोरांची खेळलं तसं याच्यात रसायन भरून इकडून मारणार तिकडं. काय तरी ते काय नाही करत, नुसतं अशी चांबडी हलवितं फक्त, काय करताच नाही. अशा 84 लक्ष योनी फिरून आलेत. आमचा नाही विश्वास तुमच्यावर बाबा, पण तुकाराम महाराज म्हणले आमचा संतांचे पायी आमचा विश्वास. तुमचा ना मेल्यावर काय होतं? कोणी पाहिले? मेल्यावर काय होतं? कोणी पाहिलं नाही. सांगतो तुम्हाला, पटलं तर बघा. वड्याला कसं तळतात? वड्याला वडे पावले वडे बनवताना कसे तळतात पाहिलं? पहिले खात्री करून घेतात वडा सोडायच्या अगोदर. काय तेल शिपका मारून बघा, चांगला तडतड आवाज आला का मग तसे आपल्याला भजी सारखे वड्यासारखा देव तळणार. मारिती जोडीती तोडीती बहु साल. आता 1 सालाने राहिलाय वर्षभर. ते म्हणते नको नको केलंय मालकाने आता याच्याकडे राहायचं. तिकडं बहु साल मारिती जोडीती तोडीती. तोडल्यावर परत कसं काय जोडीत असतील? जोडतात ना पोलीस डिपार्टमेंटची माणसं. बघा एखाद्याला जर काय वस त्याच्याकडून कबूल करून घ्यायचं, सम मार मार बेदम मारतात बेशुद्ध झाल्यापर्यंत. आणि बेशुद्ध झाल्या त्याला डॉक्टरकडे नेतात आणि परत सलाईन भरून परत आणतात. कशासाठी? परत फटकवायचा. इथं जरी तुमचं नदीला शरीर जाळलं तर दुसरं टेम्परवारी शरीर देणार आणि जोडणार. म्हणून बऱ्याच जन्मानंतर आले तर देव सोयरा करा. देव सोयरा होत असतो काय?
अरे तुकाराम महाराजांनी झाड झुडप सोयरी केली, वृक्षवल्ली आम्हा शिरी सुस्वरी आळविती. देव जोडता नाही यायचा, देव सोयरा करता येईल का नाही? महाराज म्हणतात देव सोयरा होऊ शकत नाही. आता देव राहिला नाही, कारण देव आता काळ्या पाण्यावर गेलाय आणि फासावर गेलाय. म्हणून आता देव भेटणार, देव भेटेल का नाही? आज आत्ता या घडीला देव भेटू शकतो, आज आत्ता या घडीला देव भेटू शकतो, कारण माणूसच देव आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. ही तत्वमसी विद्या संत शिकवतात. तू ज्या देवाला शोधायला चाललाय ना, तोच तू आहेस. देव पाहावयासी गेलो तिथे देवची होऊन ठेलो, दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले, बाप रखुमा देऊर विठ्ठले मज आईसे असं तू देव स्वैरा कर. देव स्वैरा होतो, नाही झालं तर जबरदस्तीने करायचा. आपुला तो एक, किंवा जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी, धरेला पंढरीचा, त्याला स्वैरा केला का टेन्शन मुक्त. बस हा खरा स्वार्थ आहे. हे बाकीचं सगळं जमा करतोय ना आपण, आपल्या घरात जेवढ्या वस्तू आहेत त्या उकुरड्यावरचा कचरा आहे तो सगळा काय आहे? उकुरड्यावरचा कचरा आहे तो सगळा गोळा केलेला. ए रती माईक दुःख अनेक नका पडू. आणि आपण सगळं काय जमा केलेलं आहे? सगळं गबाळ थंडीत कामाला येणार, काय करायला? शेक घ्यायला. गबाळ तेवढ्यात कामाला, मोठा शेक भेटणार 10-12 मनाचा आपल्याला शेवटचा. आणि नाहीत पेटलो तो मीठ, टायर, घासलेट, डालडा. लईच पैशावाला असेल तर गावठी तूप, गावठी नाही जर्सीचं, गावठीचं त्यांनी खाल्लं नाही, जर्सीचं त्याला कशाला देईल. पण पटकन मोकळा करायचं. हे सगळं काय घेऊन जायचंय? पटकन मोकळं होऊन आपल्याला आपल्या कामाला यायचंय. खरा स्वार्थ आहे. स्वहिता कारणे संगती पण बाबा म्हणतात, श्रीपाद बाबा म्हणतात, साधू आहे का? साधू का सगळे संधी साधू आहेत? साधू आहे. साधू जर भेटला तर साधू बोध देतो, आणि बोध दिल्यावर तो माणूस म्हणून शिल्लक नाही राहत, बाई म्हणून शिल्लक राहत नाही, पुरुष म्हणून शिल्लक राहत नाही, गरीब म्हणून शिल्लक राहत नाही, श्रीमंत म्हणून शिल्लक राहत नाही. साधू बोध झाला तो नवरोनी ठेला, ठाईच मुराला अनुभव. कसा काय? कापूर पेटल्यावर जशी चिमुटभर सुद्धा राख नाही राहत, तसा त्याचा थोडा सुद्धा देह भाव शिल्लक राहू शकत नाही ज्याला साधू बोध. असा स्वार्थ करा रे बापांनो, स्वतःचा स्वार्थ. अभंगाचं दुसरं चरण. करी आता बापा, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, करी आता बापा, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, करी आता बापा, आता बापा, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, बापा करी आता बापा, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, करी आता बापा, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, करी आता बापा, करी आता बापा, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, करी आता बापा, करी आता बापा, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, करी आता बाबा, करी आता बाबा, करी आता बाबा, करी आता बाबा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ साठी परता, अनाथाचा अर्थ साठी तदा, अनर्थाचा अर्थ साठी परता, अनाथाचा अर्थ साठी परता, करी आता बाबा, करी आता बाबा, करी आता बाबा स्वहिताचा स्वार्थ, करी आता बाबा, करी आता बाबा स्वहिताचा स्वार्थ, करी आता बाबा स्वहिताचा स्वार्थ, करी आता बाबा, करी आता बाबा, करी आता बाबा स्वहिताचा स्वार्थ, करी आता बाबा, करी आता बाबा
कर कर कधी आता आता का अभिनय तो अभिनय म्हणून आता करावंच लागेल आता तरी पुढे आता नाही केलं तर आता नाही केलं मग काय उत्तर देता होशील तू पुढं काय देशील उत्तर पुढं नाही पळावं लागणार म्हणून करी आता बाप्पा आता हे कार्ट्यानी बापाला बाप्पा म्हणायची पाळी आणली आता काय केलं कार्ट्यानी बापाला बाप्पा माझ्या बाप्पा शाळेत जा आता बाप कोण आहे पण याला हात जोडून म्हणावं लागलं तुझ्या पाया पडतो करा रे बाप्पांनो खरं त्यांनी असं दांडकं काढायला पाहिजे होतं आपल्याला दांडकं हा मग जमलं असतं दांडकी काढली नाही गोडी गुलाबीचं नाही आमचं तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे गाढव लेखान जेथे भेटेल तेथे ठोका तुका म्हणे तोची वेड आणि त्याच्या हनून थोबाड तुका म्हणे आयशा नरा मोजून माराव्या पैंजरा 21 शुभ आकडा आहे 21 आणि जर ताकद कमी असेल तर कमीत कमी 11 आकडा चांगला आहे चपला मोजून मारायची ही गोडी गुलाबीची भाषा आहे किती सांगू तरी नाही ऐकती का बरं बटकीची ऐकती नाहीत मस्ती लय मस्ती आहे चांगला घसरा बसल गाडी चालवणारी पोरं आहेत ना मी ड्रायव्हिंग करतो मुंबईमध्ये ती मोटरसायकलवाली पोरं सरळ चालतीच नाही अशी आपण आरशात बघा राईड घ्यायला तर नसतंय पण घ्यायला गेलं का लगेच अपघात येते तर मला पॅसेंजर विचारतंय हे काय म्हणलं हे पहिले जन्म में साप था साप याच्या बापाने याला सरळ चालायला शिकवलं नाही कारण हे सरळ चालवलं का याचं मनकं तुटत आहेत सापाचे म्हणून असं वाकडं तिकडे चालतं करी आता बाप्पा स्वैताचा स्वार्थ स्वार्थ करतोय का आपण अनर्थ जमा करतोय हा काय येणार आहे शेवटी काय येणार आहे आपल्या बरोबर देव सोडून आपल्याला काहीच करायचं नाही त्याच्यासाठी माणसाच्या योनीला पाठवले हो घरदार बायका पोरं हे सांभाळण्यासाठी नाही पण हे ऐकून ऐकून कान इतके शळमळ झालेले आहेत ना आपल्याला तेच आवडतं कार्ट्याला म्हणलं तिकडं जाऊ नको ते म्हणतं का मग मर तिकडं आता आपण बांधव असतो तो अजून वेगळं काहीतरी बोललो असतो तो म्हणला तिकडं जाऊ नको तो म्हणला असता का आता आपण म्हणलो असतो तू तिकडं तुझी जा तू तिकडं कारण आता इथं बोलता नाहीत इथं बाकीचं सगळं करता येतं पण असं काय बोलता येत नाही बाकीचं सगळं करता येतं चोऱ्या चपाट्या सगळं करता येतं करी आता बापा स्वैताचा संत आपल्याला लागून या पाया सगळ्यांच्या पाया माझ्या दंडवत वाचेल जो कोणी जणी त्याशी का बरं का आपण मोठी माणसं आहेत पडलेच पाहिजे ते पाया आपल्या हाय बाबा कधी मस्ती चढलेले बोकड्या म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात बोकड्या काय ते करावे वैराग्य बोकड्याचे त्यांना कळणार नाही एवढी मस्ती चढलेली पण तरी पण त्यांना असं वाटतं घडू द्या कसं का होईना बाबा कर बाबा कर बाबा कर काय करतो करी आपता बापा स्वैताचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ काय अनर्थ आपली मगाशी चर्चा झाली ती काय अनर्थ आहे ही कुडी अनर्थ आहे हिच्यापासून बाजूला हो हिच्यापासून बाजूला आमचं नुकसान होईल नाही नुकसान होणार शेंगदाण्यांनो टरपलापासून बाजूला व्हा तुम्हाला खिचडी टाकायचंय ते म्हणले आम्ही टरपलं म्हणले आम्ही बाजूला होणार नाही अरे असं नका करू मग आम्ही मरून जाऊ मरणार आहे तुम्ही उलट भाजलेल्या शेंगदाणा जर खाल्ला तर डोकं दुखत नाही भाजलेल्या बाबाचं कीर्तन ऐकल्यावर डोकं दुखत नाही बिगर भाजलेलं बाबा डोकंच उठवते माणसाचं उत्तर तर सांगत नाही पण घाबरून मात्र ठेवते काय ते आपल्याला भाजलं आमचा भाऊ आहे ना काम नाही करायचा शेतात सारखा उन्हाडक्या करायचा तेव्हा आमची आई म्हटली याला एकदा का भाजला बुजला म्हणजे हा जागे होईल आपल्याला भाजले का आपल्याला भाजले नामदेव महाराजांना भाजला बुजायचा होता म्हणून आव्या टाकायचा होता पण आपल्याला ती कळत नाही नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे आम्हा उंगळवाणी वाटत असे ते चांगलं सांगत होते पण आमची खोबडी उलटी चालत होती
आम्हाला कळत नव्हतं, पण परिणामांती चालत आहे मज ओळू आले. मग आता ही कुडी आहे ना, ही कुडी चांगली पण आहे आणि वाईट पण आहे. जर हिच्याशी संग केला तर ही 84 लक्ष नरकाला घेऊन जाईल, आणि जर संग नाही केलाय आणि याचा वापर चांगला केला तर तुम्ही घडू शकता. मोबाईलचा वापर चांगला केला तर फायदा आहे, मोटरसायकलचा वापर चांगला केला तर चांगला आहे, नाही तर कुत्ते की मौत मर जाएगा. चामडी त्याची दामटीच होईल. रस्त्यावर काय होऊन जाईल त्याची दामटी, माहिती आहे ना. हा, साधन चांगलं आहे पण जर यूज करायला जर चुकला मग ही जी कुडी आहे ना, या कुडीपासून तू बाजूला हो. तू बटाट्याने बघा बरं, कच्चा बटाटा त्याची जर साल काढायची असेल तर कसं काय काढावं लागेल? कच्च्या बटाट्याची साल काढायची कसं काय करावं लागेल? हा, सुरी घ्यावं लागेल, पाण्यामध्ये उकळायचा, मग तो शिजला का तो बरोबर ती साल अशी बाजूला होती का बटाट्याचं थोडं सुद्धा लॉस करीत नाही, फार बिलकुल लॉस न करता बरोबर. आणि कच्चा बटाटा खाल्ल्यानंतर आणि भाजलेला उकडलेला बटाटा कसा लागतो तसा आपण होणार. आपण उकडलेले बटाटे हो, फक्त सालीपासून बाजूला व्हायचं. देहाच्या निरासे अभंगाचं 3रं चरण. सांडी कुडी कल्पनेची वाट, सांडी कुडी कल्पनेची वाट, सांडी कुडी कल्पनेची वाट, सांडी कुडी कल्पनेची वाट, सांडी आता 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 कुडी कल्पनेची वाट. मार्गदरीत पंढरीचा, मार्गदरीत पंढरीचा, मार्गदरीत पंढरीचा, मार्ग आहे रित पंढरीचा. करी आता बापा ध्वजिताचा स्वार्थ, मार्ग आहे नित्य पंढरीचा, मार्ग आहे नित्य पंढरीचा, मार्ग आहे नित्य पंढरीचा. करी आता बापा ध्वजिताचा स्वार्थ, करी आता बापा ध्वजिताचा स्वार्थ. देहबुद्धीती आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनांची करावी. देहबुद्धी टाक, सांडी आता कुडी आणि कल्पनेची वाट. ही कुडी आहे ना, ही कल्पना आहे. अंगठी आहे, गळ्यात चैन आहे, हातात बांगडी, ही कल्पना आहे का सोने? बांगडी, बांगडी कल्पना आहे का सोने? कल्पना आहे. आणि ओरिजिनल काय आहे? सोने. तू कुडीची कल्पना टाक, मग तू कोण आहेस? तू का म्हणे हा तो स्वय परब्रह्म, पण मूर्ख नेणे वर्म संत चरण. बांगडी टाकायची म्हणजे सोने भेटेल का? सोन्यासहित बांगडी, बांगडी सहित सोनं स्वीकारायचंय, बांगडी सहित सोनं स्वीकारायचंय. सोने लेणे होऊन गडे तरी त्याची काही सोने पण मोडे. लाट झाली म्हणजे समुद्रापासून तुटली का ती? लाट आणि समुद्र दोन आहेत की एक आहे? एकच आहे. आणि देव आणि आपण एक आहेत का दोन आहे? नाही नाही, असं कुठं आम्हाला नाही पटत. नाही पटत तर पटन. एक दिवशी चांगला मिरची सारखा घसरा बसला का मिठा बरोबर मग कळेल, तोपर्यंत नाही कळायचं. हो, हा विचारोनी अहंकार सांडीचे, मग मग कळेल. हा, देह अहंकार टाकला ना मग कळेल. हो, म्हणून सांडी आता कुडी कल्पनेची वाट. आणि मार्ग नीट आहे पंढरीचा, सरळ आहे काय वाट? मार्ग पंढरीचा. आता इथून निघालो, गाडी सरळ जाईल का? इथून टर्न मारायचं म्हणलं तरी असा जाईल. जर वावरात सरळ जायचं म्हणलं तर त्याला मग हा जो मार्ग आहे ना नीट, दशवेद्वारी वसे पंढरी. इथून निजवृत्ती काढी सर्व माया, स्ट्रेट मार्ग आहे. इथं पंढरी आहे, दशवेद्वारी वसे पंढरी. आत्मा देव भेटेन अशा पंढरीला जावा. सांडी आता कुडी कल्पनेची वाट. मार्ग आहे नीट,
बरं तिकडे गेलो काय करायचं, बांगड्या घोंगड्या घेऊन यायच्या. तिकडे गेलो काय करायचं, बांगड्या घोंगड्या. आणि माळकरी असेल तर मग विना घेऊन यायचा पोराला खेळण्यातला, नाही तर टाळ घेऊन यायचं, नाही तर असं तो पखवाद घेऊन यायचं. तिकडे जा आणि चांगला माल होऊ नये, दागिने घेऊन ये दागिने. तिकडे जाऊन अभंगाचं 4थं चरण. पंढरीसी जावे सर्व सुख घ्यावे, 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 रूपते पहावे विटेवरी, रूपते पहावे विटेवरी, करिया बापा द्वैताचा स्वार्थ, करिया बापा द्वैताचा स्वार्थ, रूपते पहावे विटेवरी, रूपते पहावे विटेवरी, कधी आता कधी आता परमार्थात चुकलं तरी आनंद आहे का नाही. आणि आपली चूक लक्षात आली तिसऱ्याच्या तरी काही पण व्यवहारात आपण चुकलं कळूनच नाही द्यायचो लोकांना. अशी झाकली मूठ 1.25 लाखाची. हो परमार्थात चुकलं तर आनंद, आणि मग बरोबर झालं किती आनंद असेल. बापरे. सर्व सुख ल्यावे. सर्व सुख म्हणजे काय, आत्मस्वरूपाला पाहणे. रूप ते पाहावे विटेवरी. हा ते प्रतिकात्मक आहे. तिथं गेल्यानंतर तुम्ही त्याला पाहायला गेले त्या पांडुरंगाला तर तुम्हाला समजणार आहे कोण आहे म्हणून. रूप ते पाहावे विटेवरी, चहू देहाची करोनिया वेट, उभा असे नीट विटेवरी. नीट आहे, उभा आहे आणि विटेवरी आहे. कोणत्या 4 देहाच्या. आता आपल्याला एकच देह माहिती, एवढा जाळला पोळला म्हणजे झालं का. हो नदीवर पहिल्या दिवशी गेला का तो पहिला कार्यक्रम होतो तो स्थूल देहाचा, आणि दुसऱ्या दिवशी होतं थोडं उरलं सारलं काय असेल मटेरियल तर खोरं गमेलं बादल्या घेऊन जायचं, सगळा माल फेकून द्यायचा नदीला, म्हणजे याचा सगळा कार्यक्रम उरकला. असं नाही होत. 10व्याला परत 13व्याला परत तो सूक्ष्म देहाचा कार्यक्रम आहे. 10वा आणि 13वा सूक्ष्म देहाचा कार्यक्रम आहे. त्याच्या पुढं मला वाटतं वर्ष साधारण पित्र हे कार्य कारण याच्यामध्ये पळते पळते पळते. हो चहू देहाची करून या वीट, उभा असे नीट. ज्ञानेश्वर महाराज गेले ना पंढरपूरला आणि पाहिलं देवाला तर सामोरा की पाठे मोरा न कळे. अरे मी पाहिलं तर स्वयंभूची उभा असे. मी तिथं पाहिलं तर मला मीच दिसलो तिथं. ते रूप पाहावे विटेवरी. आरशात पाहणारे 2 आहेत का 1 आहेत. बघा तुमच्याशी सगळ्यांशी बोलताना कळालं. आरशात पाहताना एकच एकाला पाहतो का 2 एकाला पाहतात. एकच एकाला. आणि पांडुरंगाला पाहायला गेलो 1 एकाला पाहतो का 1 दुसऱ्याला पाहतो. काय किती सोपं उत्तर भेटलं बघा ह्या अभंगाचं. आरशा पुढे गेल्यानंतर पांडुरंग काय आहेत आपला, दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले. पांडुरंग परमात्मा दर्पण आहे, आरसा आहे, आपल्याला दाखवतो आपण कसे आहोत. हो पंढरीसी जावे सर्व सुख ल्यावे. सर्व सुख म्हणजे आत्म्याची भेट. साखरे बाबांच्या ज्ञानेश्वरीचा जिथं सुख हा विषय आला का आत्मसुख. काय बोलायचं तुम्हाला, ते सुख का किरटी दावी दे तुझं दिठी, ती आत्म्याची भेटी जीवाशी. काकाश्री जय हरी. किंबहुना सोय जीव आत्म्याशील आहे तेथ जे होय तया नाम असो. सर्व सुख ल्यालो म्हणजे दागिने घालून फिरत बसले होते काय, आपल्या डोक्यात तेच आहे ना. आत्मसुख भेटलं, घ्या रे आत्म सुख उघडा ज्ञान दृष्टी. सर्व सुख ल्यावे रूप ते पाहावे विटेवरी. विटेवरी नीट काय बाबा बाबा बाबा. पण त्याच्या अगोदर एक वेळेला त्याचं नामस्मरण करूया. विठोबा विठोबा
विठोबा रखोबाई रखोबाई विठोबा रखोबाई हरे विठोबा रखोबाई विठोबा रखोबाई हरि जय जय विठोबा रखोबाई जय जय विठोबा रखोबाई जय जय विठोबा रखोबाई हरि विठोबा रखोबाई जय जय विठोबा रखोबाई हरि विठोबा रखोबाई रखोबाई पंढरीसी जावे सर्व सुख ल्यावे आणि रूप ते पाहावे विटेवरी. विटेवर काय आहे? अरे पक्का आनंदाचा गाभ आहे ना आपण. अरे आपण पण नखशिकांत ब्रह्म आहोत, आपण नखशिकांत देव आहोत, परमात्मा आहोत. पण हे कधी कळेल? बैसता संतांची संगती. माणसांच्या संगतीत बसून माणूस होणार आणि संततेची देव आणि देवतेची निमित्त त्या आणि त्यांच्या संगतीत बसणार. आपण पण कसे होणार? देव. ते जसे देव आहेत तसेच आपण देव होणार त्यांच्या संगतीत बसल्यानंतर. बैसता संतांची संगती. तेव्हाच ईश्वर काय, मी कोण आहे, आपणच कोण आहोत हे पाहायला गेल्यानंतर उत्तर भेटत. तूच ब्रह्म आहेस, अहम ब्रह्मास्मी असं आपल्याला उत्तर भेटलं जात. संगती साधूची स्वहिता कारणे संगती साधूची स्वहिता कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची हरीचे भेटते ना भावे भक्ती हरीचे भेटते ना. स्वहिता कारणे संगती साधूची. संतांची संगत केली तर आत्म्याची प्रत्यक्ष भेट होती. आपण सारिके आपण नखशिकांत ब्रह्म आहोत. आपण सर्व अलंकाराने ते ज्ञानाचे चालते ते. आणि त्यांना जर विचारलं तर ते आपल्याला म्हणतील ते ज्ञानाचे चालते बिंब. आणि त्यांनी आपल्याला काय म्हणायचं? ते ज्ञानाचे चालते बिंब. म्हणजे दोघे कसे चालते ज्ञानाचे? तयाचे अवयव सुखाचे कोंब. एरवी माणूसपणाची भाम लौकिक वागू असा. अजून बघा, सुखरूप ऐसा तुझा कोणी पांडुरंगा सारिका जो. म्हणून तो कसा आहे? तो गाभा आहे, आनंदाचा गाभा आहे, अभंगाचं शेवट. विठवरी
साधी परता देव तू सोयरा करी आता सांडी आता करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ सांडी आता आता तिथे परताय सांडी करी सांडी आता असं आहे जुन्या गाथ्यांमध्ये चालते. याच्यामध्ये थोडंसं असतं मोबाईलमध्ये थोडंसं पाठीपुढं असतं. शेवटचं चरण होतं तुका विटेवरी नीट आनंदाचा कंद तुका नाचे छंदे नाम गोषे. सांगा बरं आता समजा आपल्याला जाताना 1-1 करोड सगळ्यांना दिले तर कसे जाऊ आपण घरी? तुका नाचे छंदे काय तुका एकटे छंदे नाचणारी काय? आपण पण 1-1 करोड घेऊन म्हणलो निघणारच घरी. बरं देव पण जेवणं खावणं बिन जाता आता 1 करोड आणि आज जो आलाय तो परत आला तर उद्या त्याला 2 करोड आणि काल्याला 2.5 करोड म्हणलं तो काय मग कामच झालं आपलं. परत कीर्तन प्रवचन काही करायची गरज नाही. एवढ्या कार्यक्रमातच कार्यक्रम उरकून जायला आहे का नाही? आहे का नाही? विटेवरी नीट आनंदाचा कंद तुका नाचे छंदे नाम घोष. नामाच्या घोषामध्ये नाचल्यानंतर काही कळत नाही. मला एकाने सांगितलं होतं बैलाच्या गळ्यात घुंगरमाळा का असतात? एक वाघ बीग आला त्याला बोलता येत नाहीत ना, मुका प्राणी येतो आणि आपण तर घरात बसलेलो असेल तर खोळम खोळम केलं का काही येतो. आता त्या बैलाच्या गळ्यातल्या घुंगरमाळा त्याला सोडवते. हे आपल्याला टर्ने माळा का सोडवायच्या नाहीत का? आपल्याला 100% सोडवतील. दुसरी गोष्ट अजून ते जर चरायला लयच लांब गेलं तर मालकाला कळलं इकडे घंटी वाजती म्हणजे या दिशेला. आणि नांगरात चालतो ना बैल, नांगरात एक वरण एक खाली असतो असा. तेव्हा ते चालताना खोळलोम 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 तुका नाचे छंदे. कर्म करत असताना सुख येऊ दुःख येऊ नामाच्या छंदामध्ये नाचत नाचत जाणार. नाचत जाऊ गावारे खेळया देईल विसावारे. मी काही खास कीर्तनकार नाही पण एका महान साधूच्या पायाजवळ बसण्याचा योग आला. मग ते म्हणले तुला जेवढं जमल तेवढं सांगत जा. आता सांगताना माझ्याकडून काही कसर होत नाही. हो थोडंसं जास्त बी होतंय पण चालतंय. आता मी तुम्हाला असं म्हणणार नाही माझं काही चुकलं असेल तर माझं आणि बरोबर असेल तर माझ्या गुरुचं. माझं सगळं बरोबर आहे. घरी गेलं बारकाईने विचार करायचा. ज्ञानेश्वरी भागवत संत मालिका जे सांगते ते सांगते. मी म्हणजे देह नसून चैतन्याने मला निरोप सांगायचं काम करायला सांगितलं. तुका म्हणे मज दाढीले निरोपा आणि मार्ग आहे सोपा सुखरूप. सोपं आहे केलं तर होईल. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी सगळ्यात सोपं आहे. पवित्र तुळशीची माळ घाला
माळ घातल्याशिवाय जगू नका आणि माळ घातल्याशिवाय मरू नका. मेले तर तिरडीला बांधल्यावर आम्ही तुमचं तोंड उपसून आतमध्ये मंजुळ्याचा चांगली अशी मोठी जोडी टाकणार. तुम्ही असे पॅक पकडून घेऊन जाणार. मंजुळ्याची माळ पण घालणार तुम्हाला. पण तुम्ही स्वतः आणि ज्यांनी माळ घातले त्यांनी आत्मज्ञानी गुरु केल्याशिवाय राहायचं नाही. कोणते? आत्मज्ञानी, नाका देवाच्या गोष्टी सांगणारे, पुराण सांगणारे. कोणते गुरु करायचे? आत्मज्ञानी, जो प्रत्यक्ष देवाची ना आपली भेट घालून देईल असे गुरु केल्याशिवाय राहायचं नाही. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, आपले मडके दादा, आपले पाटील बाबा, परत ते शेवटचं विशेष प्रवचन झालं ते बाबा, आणि पेटी मास्तर बाबा, शूटिंगवाले हे रेकॉर्डिंग हे करून देतात सगळे, माईक सिस्टीमवाली, आणि विनेकरी बाबा, हे सगळे. आणि बघा ना आज आपले शांतामाईचे नातू आहे त्यांच्या चरणावर आहे की नाही, हे सगळ्यांच्या चरणावर. आणि तुम्ही नसते तर बाबा म्हणले काय, बाबांनी बिताडाला ज्ञान सांगितलं असतं. हा, तुम्ही बाबाला आस्वाद दिला आनंदाचा. मी तुमच्याकडून आनंदाची लयलूट घेऊन चालवले. तुमच्या निमित्ताने आम्ही आनंद उपभोगला. आणि बघा ना, आळंदीचे माझे गुरुबंधू सगळे हजर आहेत तिथे. तुम्ही किती शेवटच्याला असा झटका मारला, म्हातारी जशी नथाचा झटका मारले तसा मारत होते शेवटच्या चालीला, आहे की नाही. असं पाहिजे. बाबांनी सुंदर पेटी वाजवली. बसायला त्रास नाही ना झाला बाबा, जास्त कंटाळा नाही ना आला काही. हा, बाबांनी मध्ये मध्ये काही चुटका सायनाने लोक पंखा आहे मग कशाला कंटाळा येईल, आहे का नाही, आहे का नाही. कीर्तनात म्हणतात गोष्टी सांगायच्या असतात, नाही तर मग कीर्तन फिकं होतं, आहे ना. काही बाबांनी काही गोष्ट नाही सांगितली, काहीच नाही, काय नाही. पण गोष्ट सांगितलं, आपला आरसा दाखवलाय प्रत्येकाला, आपण कशा आहोत आणि आपल्याला काय व्हायचं. झालेली सेवा तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम. धन्यवाद. या ठिकाणी हरिभक्त